देशामधील विरोधी पक्षांची सरकार तसंच नेत्यांविरोधामध्ये ईडी सीबीआयचा ससेमिरा सुरू असतानाच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून दोन्ही तपास संस्था सक्रिय झालेल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांना चांगलाच धक्का बसलेला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये 4 नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया अचानकपणे वाढलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वाधिक लक्ष केलं जातंय ते ठाकरे गटातील आणि शरद पवार गटातील नेत्यांना। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। राजन साळवी, सूरज चव्हाण, रोहित पवार, किशोरी पेडणेकर गेल्या 2 दिवसात तपास यंत्रणांच्या रडारवर आलेली ही नावं। कुणाची एसीबी चौकशी सुरू आहे तर कुणी ईडीच्या रडारवर आले। कालच ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीनं धाड टाकली। तब्बल 10 तास झाडाझडती घेतली। गुन्हा दाखल झाला आणि सोमवारी चौकशीला हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली। आता गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर अटक होणारच आहे, पण त्या अटकेला आम्ही घाबरत नाही। अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नक्कीच नाही, लक्षात ठेवा। माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा, अटक करा, मला जेलमध्ये घेऊन जायला काही करा, पण माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला आज ज्या पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करताय हे साफ चुकीचं आहे। तुम्हाला जनता आणि आम्ही सोडणार नाही ही आमची भूमिका आहे। तर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारी पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। एफआयआर मध्ये सूरज चव्हाण यांचं नावच नाही आहे। त्यांनी जी अरेस्ट मेमो बनवला आणि त्यांनी जी रिमांडसाठी जी कारणं दिलीत ना, त्या कारणामध्ये त्यांनी फक्त एकच कारण सांगितलं आहे की जी सूरज चव्हाण इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला फक्त इव्यासी उत्तर देतात, हे एवढं एकमेव कारण दिलं आहे। पहिली गोष्ट त्यांच्या एफआयआरमध्ये खरं तर नाव असायला होतं, विदाऊट त्यांचं नाव त्यांनी डायरेक्ट त्यांना अरेस्ट केले। या कारवायांना काही तास उलटत नाही तोवर बातमी समोर आली ती रोहित पवारांना आलेल्या ईडी नोटीसची। काही दिवसांआधी बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर आणि ऑफिसेसवर ईडीचे छापे पडले होते आणि याच प्रकरणी रोहित पवारांना नोटीस आली आहे। त्यानंतर लगेचच किशोरी पेडणेकरांनाही ईडीने समन्स बजावलं। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी पेडणेकरांना हे समन्स बजावण्यात आले। पेडणेकरांनी मात्र अद्याप अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तुम्हाला नोटीस आलाय की नाही कुठल्याही माध्यमातून, असो वकिलाच्या किंवा असो किंवा नाही? वकिलांशी सुद्धा मी बोलले, अद्याप नाही। म्हणजे तुमच्यापर्यंत नोटीस पोहोचल्याच नाही? माझ्या वकिलापर्यंत नाही, माझ्यापर्यंत नाही। मग नाही, आम्हाला ज्या अग्निकुंडात उभं केलंय त्या अग्निकुंडात आम्ही उभे आहोत आणि आम्हाला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात असल्यामुळेच जर त्रास होणार असेल तर निश्चित तो त्रास सहन करण्याची ताकद आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे। कारवाईचा हा सिलसिला राजकारणाच्या मात्र केंद्रस्थानी आलाय। सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली, ईडीने कारवाई केली, तसंच आमचे राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार। आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे की एक तर भाजपमध्ये या, मिंदी गटात या, आणि सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत। जनता न्यायालयाच्या नंतर ज्या लागोपाठ मॅरेथॉन कारवाया चालू आहेत, आधी सूरज चव्हाण, मग राजन साळवी, रवींद्र वायकर, सकाळी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, ह्या सगळ्या जर कारवाया बघितल्या तर आमच्या सोबत आला तर आम्ही तुम्हाला स्वच्छ करू, पवित्र करू, शुद्ध करू, पण भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिला तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकू। हा जणू काही सूडबुद्धीच्या राजकारणाचा विडा भाजपाने उचलला आहे की म्हणायचं की हे दबावतंत्र आहे, विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे। आतापर्यंत जेवढ्यांना अटक झाली, 2-2 वर्ष तुरुंगात राहिले लोक, का दिला नाही न्यायालयाने जामीन? जर चुकीचं चाललंय तर न्यायालयाने हस्तक्षेप केला असता ना। जर न्यायालय हस्तक्षेप करत नाही याचा अर्थ असा तुम्ही चुका कराल आणि राजकारणात आलाय म्हणून तुम्हाला माफ करायचं। गेल्या काही दिवसांपासून मवियातील बऱ्याच मंडळींना ईडीची नोटीस आली आहे। देशात एकीकडे प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू आहे, अनेकांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या जात आहेत,
तर दुसरीकडे तपास यंत्रणांकडून नोटिसींचा धडाका सुरू झालाय. फक्त ही सगळी प्रकरणं तडीच गेली पाहिजेत एवढीच काय ते जनतेची अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.